लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने 4 दिवसांचे उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले। 1 ते 4 एप्रिल दरम्यान आयोजित या शिबिराचे उद्घाटन अध्यक्षा नीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध बौद्धिक खेळ, कागदकाम, कलाकुसर आणि जीवन मूल्यांवर आधारित पारंपरिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले। दैनंदिन जीवनातील अनेक कृतींचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला। शिक्षक व मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले। नमस्कार, मी सौ अर्चना रवींद्र वडनेरे, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र पुणे शाखा लासलगाव मार्फत आम्ही छंदवर्ग शिक्षिका म्हणून जिजामाता प्राथमिक विद्यालय इथे छंदवर्ग घेतो। आदरणीय निर्मलाताई पुरंदरे यांची ही संस्था असून अनिताताई गंदे यांच्यामार्फत आम्ही इथे काम करतो। तर या शाळेमध्ये आम्ही 1 तास 4 ते 5 छंदवर्ग म्हणून मुलांना मनोरंजनातून ज्ञान मिळावे याच्यासाठी आम्ही इथे वैविध्यपूर्ण शिक्षण देतो। तसेच उन्हाळी शिबिर हा उपक्रम आम्ही इथे घेतो। तर उन्हाळी शिबिर हे 3 दिवसाचं घेतलं आम्ही। तर त्यामध्ये आम्ही मुलांकडनं बौद्धिक खेळ, मैदानी खेळ, तसेच मुलांना क्राफ्ट पेपरपासून वस्तू बनवणे आणि 3ऱ्या दिवशी आम्ही जीवन व्यवहाराची कामे हा उपक्रम घेतला। त्यामध्ये मुलांना विविध जीवन व्यवहाराची जी कामे असतात त्यांना कृतीपूर्ण आनंद घेता यावा त्यासाठी आम्ही पूर्ण हा उपक्रम राबविला आहे। तसेच आम्हाला नमस्कार, मी जिजामाता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निकम सर सांगतोय की आज आमच्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिर आयोजित केलेलं होतं। यामध्ये लासलगावातील वनस्थळी शाळेतील शिक्षिका यांनी मार्गदर्शन केलं। त्यामध्ये आमच्या शाळेमधील बालवाडीपासून तर इयत्ता 4थीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। उत्कृष्ट असं नियोजन करून विद्यार्थ्यांना पुरातन काळामध्ये ज्या महिला चालणे, गाळणे, मळणे ह्या ज्या क्रिया करायच्या त्या सर्व पुरातन क्रिया त्यांनी हुबेहूब मुलांना करण्यासाठी दिल्या आणि मुलांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, लासलगाव शिक्षक सहाय्यक मंडळ संचलित सर्व शाळांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि परत त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।